तर मित्रांनो गर्दी सांगते की मूवी कसा आहे आणि खरंच मध्यंतरपर्यंत ना एवढा भारी पिक्चर आहे ना. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा कुणाल शेलार आपल्या YouTube चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मम्मीला बाय बाय करून निघालो आपण आता लिफ्ट मध्ये. छोट्या भावासोबत एक सेल्फी घेतली. मग आपण आता चाललोय आता आपल्या गाडीकडे, म्हणजे आपल्या सुंदरीकडे जे आपण पार्किंग मध्ये लावले. तर आपण चाललोय आता मराठी मूवी, म्हणजे ती आता लेटेस्ट आले दशावतार, ही आपण मूवी बघायला चाललोय. तर तुम्ही व्हिडिओ मध्ये म्हणजे आपल्या व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. नमस्कार मंडळी, आता आम्ही चाललोय दशावतार मूवी बघायला. लास्ट मोमेंटला 2 सीट फक्त भेटले, त्या पण पुढे वाटली. एकदम स्ट्रॉंग पेपर आजच्या पुढे काय होणार आहे ते बघूया. करण बोलले बरोबर आहे. आम्ही दुपारी जेव्हा चेक केलं होतं बुक माय शोवरती, तेव्हा तिकीट्स वगैरे मिळत होत्या. बाल्कनी पूर्ण रिकामी होती. जसे आम्ही 4च्या नंतर बुक करायला गेलो तेव्हा फक्त 2 सीट बाकी होत्या, म्हणजे शेवटच्या ज्या आम्हाला मिळाल्या लास्ट मोमेंटला. तर मित्रांनो आपण चाललोय आता करोडचीतून आपण भारत माताचीतून आपण लेफ्ट घेणार आहोत. आणि लेफ्ट घेतल्यानंतर मग तिथून स्ट्रेट जाणार आहोत. याचं कारण काय आहे, कारण की वर्लीपासून आम्हाला जो इझी रोड होता, म्हणजे एल्फिन्स्टनचा ब्रिज होता, तिथून खूप नियर बाय पडला असं. पण आता तो ब्रिजचं काम चालू असल्यामुळे आम्हाला इथून यावं लागलं आणि खूप हे आम्हाला म्हणजे लॉंग कट झालं. तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलो चित्रा सिनेमाची. ते आम्हाला वर्लीपासून इथे यायला 20 मिनिटं लागले. तर आज आपण आलोय दशावतार मराठी मूवी पाहायला. तर खरंच खूप एक्सायटेड होतो आम्ही मूवी बघायला दोघं पण. तर मित्रांनो गर्दी सांगते की मूवी कसा आहे. तर आम्ही आलोय आज दुसऱ्या दिवशी, म्हणजे दशावतारच्या आज रात्रीच्या म्हणजे शेवटचा शो आहे चित्राला 10चा शोला आम्ही आलोय. आणि गर्दीच सांगते की नक्की मूवी कसा आहे ते. आम्ही पण खूप एक्सायटेड होती मूवी बघायला आणि आलोय लाईनमधून आता आतमध्ये चाललोय चित्रा थिएटरमध्ये. तर मित्रांनो आम्ही पोचलो चित्रामध्ये दशावतार पाहायला आणि खरंच खूप मजा येणार आहे मूवी बघायला. तर तुम्ही सुद्धा ही मूवी नक्की बघायला या. खरंच खूप मराठी लोकांनी या मराठी मूवीला सपोर्ट केला पाहिजे. तुम्ही सुद्धा आपल्या मराठी मूवीला सपोर्ट करा आणि दशावतार नक्की बघायला या. मी सुद्धा आलोय 10च्या शोला, रात्रीच्या शेवटचा शो. तर मित्रांनो पिक्चरच्या सुरुवातीस असं लिहिलं आहे की अधर्माचा नाश करायला युगानुयुगे भगवान विष्णू अवतार घेत आले आहेत आणि शेकडो वर्ष निसर्ग संपन्न कोकण भूमीतील कलाकार आपल्या आयुष्यपणाला. तर मित्रांनो मूवी जशी इमोशनल आहे तशी हॅपी आणि फनी पण आहे. त्यातला तुम्हाला एक सीन दाखवतो बघा. तर मित्रांनो आता मध्यांतर झालंय आणि खरंच मध्यांतरपर्यंत ना एवढा भारी पिक्चर आहे ना. आणि खरंच जो लास्टला क्लायमॅक्स आहे एकदम विचारच करू शकत नाही असं होऊ शकतो. खरंच आता मध्यंतर झाला, डोळ्यात पाणी येणार आणि अंगावर काटा येणार. नक्कीच तुम्ही सुद्धा मराठी मूवी बघा. खरंच खूप मस्त मूवी आहे. तुम्ही सुद्धा या मूवीला यावं म्हणून आणि या नक्कीच, कारण की आपला हा जो चित्रपट आहे दशावतार हा आपल्या कोकणाबद्दल आहे. आपली जी ग्रीनरी आहे त्याबद्दल कशी आपण राखली जाईल याच्याबद्दल आहे. तर तुम्ही नक्की या मूवीला या. ही गर्दी तुम्हाला सांगते की हा मूवी कसा होता. खरंच फुल खचाखच एकदम भरलं होतं थिएटर. आणि मूवी संपल्यानंतर मग वर्षा झाला, म्हणजे पाऊस आला, खूप जोरात पाऊस आला. असं रिअलाईज होतं की आपण या मूवीमधून म्हणजे ह्या चित्रपटातून बाहेर नाही, त्याच्या आतमध्ये शिरलो आहे. खरंच खूप भारी मूवी होता. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगला इथंच एंड करूया. भेटूया आपण अजून एक नवीन ब्लॉगमध्ये.